नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि तुम्ही जर घरच्या घरी मिरचीचं रोप तयार करत असेल तर ते कशाप्रकारे करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे, किंवा मी कशाप्रकारे करत असते ते मी तुम्हाला सांगणार आहे. कारण मी मागच्या वेळेस जेव्हा वांग्याचं रोप केलं होतं तर ते कशाप्रकारे केलं होतं त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. कुठलंही असो, मिरचीचं असो, वांग्याचं असो किंवा टोमॅटोचं असो, आपण कुठलंही रोप तयार करताना कसं केलं पाहिजे, म्हणजे मी कसं करते ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता, हे काही तयार वगैरे केलेलं नाही आहे, अशीच उगवलेली मिरची आहे. पण याला मी छान छान खतं दिलेली आहेत, ते मी मागच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. त्यामुळे याला खूप साऱ्या मिरच्या लागलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता, अगोदरचं पण जे झाड आहे गेल्या वेळेस मी दाखवलेलं त्याला पण भरपूर साऱ्या मिरच्या लागलेल्या आहेत. तर आपण छान छान मिरच्या कशाप्रकारे आपले रोप कशा प्रकारे तयार करू शकतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला 2 गोष्टी वापरायच्या आहेत ज्यावेळेस तुम्ही मिरचीचं रोप तयार करताल. मग तुमच्याकडे पाटी असेल किंवा ट्रे जर असेल तर अतिशय उत्तम. म्हणजे जे आपण नर्सरीतून आणतो ना, तर त्या ट्रेमध्ये जर तुम्ही कोकोपीट आणि वर्मी कंपोस्ट हे दोन्ही टाकून जर रोप तयार केलं तर खूप छान रोप आपलं असं तयार म्हणजे उगून येतं. कारण माती जर आपण टाकली ना तर मातीचं कसं ते बी दबल्या जातं आणि ते रोप नीट उगत नाही. त्यामुळे तर तुम्ही हे दोन्ही वापरून जर त्या ट्रेमध्ये किंवा पाटीत जर वापरणार असेल तर भरपूर प्रमाणात लागेल कोकोपीट किंवा वर्मी कंपोस्ट. पण ट्रे जर असतील छोटे छोटे, नाही का, जे आपण आणतो नर्सरीतून, तसले ट्रे जर असतील तर त्यात तुम्ही 2 गोष्टी मिक्स करून वापरायच्या. आणि मग याच्यात तुम्ही सीड बी टाकू शकता. ते छान प्रकारे वर कुठलंही असो, वांगं, बटाटा, टमाटर, आपलं वांगं, मिरची, टमाटर, तुम्ही अशा प्रकारे याचं रोप तयार करू शकता हे 2 गोष्टी वापरून. याने काय होतं, रोप वगैरे दबल्या जात नाही. मग आता म्हणतात शेतीत आपण शेतात नाही का तसं टाकत, पण शेतातल्या मातीत आणि आपल्या गार्डनमधल्या मातीत खूप फरक असतो. आपली माती तुडून तुडून निबर झालेली असते आणि जी शेतातली माती असते ती एकदम भुसभुशीत असते. तर तुम्ही बघू शकता खूप छान अशा मिरच्या या झाडाला लागलेल्या आहेत आणि खूप जास्त प्रमाणात लागलेल्या आहेत. तर माझी पहिलीच शेतं म्हणजे माझ्या गार्डनमध्ये पहिलीच माती मी तयार केलेली असते. नंतर मी त्याच्यावर झाडे लावते. मी याच्या अगोदर पण माझे भरपूर व्हिडिओ आहेत की मी शेणखत, लेंडीखत, लिंबोळी पावडर, अजून राख, कोकोपीट, वर्मी कंपोस्ट, शेणखत, माझं जे मी भाजीपाल्यापासून बनवते ते खत, हे सगळं खत टाकून मी झाडं लावत असते. त्यामुळे इतकी छान अशी मिरची त्याला लागलेली आहे. पण हे नंतरचा विषय आहे. आधी तुम्हाला रोप तयार करायचं ना, तर त्यासाठी फक्त मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही कशाप्रकारे रोप तयार करू शकता, जेणेकरून तुमचं बी वायाला जाणार नाही आणि छान असं ते उगून येईल. बी फुटून येईल आणि उगून येईल, छान दबणार नाही, काही नाही. अशा प्रकारे तुम्ही जर वर्मी कंपोस्ट आणि कोकोपीटमध्ये जर मिक्स करायचं ते छान आणि ते ट्रेमध्ये भरायचं. किंवा तुम्ही पाटी असेल तर, आता हे नसतेच ट्रे सगळीकडे, तर पाटी असेल तर त्या पाटीत वगैरे जर तुम्ही टाकत असाल तर ते 2 वस्तू वापरून तुम्ही छान असं मिरचीचं रोप म्हणा, वांग्याचं म्हणा. आता मी तर वांग्याचं पण तुम्ही बघितलं असेल माझ्या मागच्या व्हिडिओत, मी वांग्याचं पण रोप अशाच प्रकारे तयार केलेलं आहे. आणि मी दरवेळेस तसंच करते. माझ्याकडे ट्रे पण आहेत, पण मी ट्रेमध्ये उन्हाळी वांगे पण केले होते आणि बेडगी मिरची पण मी त्यातच तयारी केली होती. पण काय होतं ना, त्या मिरचीवर खूप सारा कोकडा पडून जातो. याच्यावर पण पडलेला आहे. तर त्याला फवारणी वगैरे माझ्याच्याने काही शक्य होत नाही एवढं हे करणं. आणि गोमित्र आणि लिंबाचा पाल्याचा जर आपण फवारा दिला तर हे पण कमी होऊन जातं. भरपूर सारे फवारे आहेत वेगळे वेगळे, ते तुम्हाला बघायला भेटतीलच. तर बघू शकता तुम्ही छान अशा मिरच्या लागलेल्या आहेत. तर अशा प्रकारे जर तुम्ही रोप तयार केलं आणि कुंडी भरताना जर, आता काय असतं, कधी कधी माती कमी असते, खत कमी असतं, आता वर्मी कंपोस्ट म्हणा किंवा कोकोपीट म्हणा, ऑनलाईन आपण जेव्हा मागवतो त्यावेळेस ते आपण काही एवढ्या जास्त प्रमाणात नाही मागवत, नाही का, थोड्याच प्रमाणात मागवतो. तर त्यासाठी तुम्ही कुंडी भरताना कुंडीत लावण्यासाठी मी तुम्हाला सांगते. म्हणजे नाही का, आपण शेतात लावलेलं वेगळं असतं आणि आपण गार्डनमध्ये म्हणा, ग्रो बॅगमध्ये म्हणा किंवा कुंडीत म्हणा, आपण ज्यावेळेस ते नाही का बकेट असतं त्या बकेटीत म्हणा, जेव्हा आपण झाडं लावतो, वांग्याचं म्हणा, मिरचीचं म्हणा किंवा टमाट्याचं म्हणा, तर तुम्ही त्याच्या खाली आधी पालापाचोळा टाकून घ्यायचं. पालापाचोळा तर असतोच, आपल्या झाडाचा पडलेला असतो, बागेचा पडलेला असतो आणि खूप सारे पक्षी ओरडत आहे ना, तर बागेचा असतो. तर ते पालापाचोळा खाली जर त्याच्या बुडाला टाकून घ्यायचा आणि नंतर तुम्ही माती, शेणखत, कुठलं तुमच्याकडे जे जे खत असेल ते तुम्ही टाकू शकता. आणि त्यात तुम्ही रोप लावायला आल्यानंतर मग तुम्ही ते रोप त्याला टाकू शकता. त्याच्यात म्हणजे रोप तुम्ही लावू शकता. तर बघू शकता तुम्ही खूप छान अशा आपल्या बागेतील मिरच्या आलेल्या आहेत
आणि भरपूर सारे पक्षी ओरडत आहे, कारण व्हिडिओ करायला वेळच भेटला नाही मला. सकाळपासून काम चालू होतं आणि आता संध्याकाळचे 6 वाजून गेलेले आहेत, तर पक्षी खूप आवाज करत आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही रोप तयार करू शकता आणि अशा छान छान मिरच्या आपल्या घरच्या घरी आपल्या झाडाला येऊ शकतात. तर तुम्ही बघू शकता, मी त्या दिवशी पण तोडल्या होत्या, मध्ये पण तोडलेल्या आहेत. जी मोठी मोठी होईल ती मी तोडून घेत आहे. तरी भरपूर साऱ्या मिरच्या आपल्या झाडाला अजून आहेत. तर मी याला माझे जे मी किचन गार्डन म्हणजे वेस्ट किचनचं जे खत बनवते ना, ते खत मी भाजीपाल्याला देत असते. शेणखत वगैरे तर असतंच आपलं. तर अशा प्रकारचे तुम्ही नंतर द्या त्याला. जेव्हा तुम्ही मिरची कुंडीत लावताल त्यावेळेस तुम्ही हे खतं देऊ शकता. पण ज्यावेळेस तुम्ही रोप तयार करता त्यावेळेस फक्त तेवढे 2 वस्तू वापरूनच करा, जेणेकरून तुमचं रोप छान असं उगून येईल आणि बी वायाला जाणार नाही. मग तुम्ही घरची मिरचीचं टाका. आपण जे मसाल्याला मिरच्या आणतो त्या पूर्ण झालेल्या असतात ते मिरच्या, त्याचं बी निबर असतं. तर ते पण तुम्ही वापरू शकता, किंवा तुम्ही विकत जर आणत असाल सीड त्याचं, तर ते पण तुम्ही तशाच प्रकारे लावा. म्हणजे छान असं रोप तुमचं उगून येईल आणि वायाला जाणार नाही, आणि मिरच्या मग तुम्हाला पुढे मिरचीचं झाड पण लावता येईल. तर म्हणजे आपण शेतात जेव्हा टाकतो त्यावेळेस थोडीशी राख वगैरे घालूनच आपण मी तर टाकत असते. म्हणजे मी ज्यावेळेस जमिनीवर रोप टाकत असते ना, मिरचीचं म्हणा, वांग्याचं तर वांग्याचं ज्यावेळेस रोप बी तयार करते मी, त्याच वेळेस मी त्याला राख लावत असते. तर त्यामुळे तर थोडीशी राख वगैरे घालूनच मी पण जमिनीत जेव्हा रोप टाकते ना, तर त्यावेळेस मी तशाच प्रकारे टाकत असते. तर बघू शकतो खूप छान असं वांगे पण, आता वांग्याचं पण रोप तुम्ही तर बघितलेलं आहे. पाटीत वांग्याचं रोप आपलं तयार आहे. गावरान वांगे आहेत, खूप छान रोप उगवलेलं आहे. पण त्याच्यात नारळ पडलं होतं, तर काही रोप त्याचंवालं खराब होऊन गेलं होतं. पण जेवढं आहे तेवढं आपण लावून घेतलेलं आहे. आणि मागच्या वर्षी जे वांगे लावलेले होते त्याचं तर आपण तुम्ही बघितलेच आहे किती सारे वांगे निघालेले आहेत. तर हे बघा, ही एक मिरची मी आपण नाही का मागे मसाला केला होता, व्हिडिओ आहे चॅनलवर, तर त्याची एक मिरची मी हे करून टाकली होती. तर भरपूर साऱ्या म्हणजे पूर्ण जेवढं बी होतं तेवढं पण उगून आलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता हे मी ज्यावेळेस ग्रो बॅग महाग होईल त्यावेळेस मी ज्यावेळेस मी ग्रो बॅग भरल त्यावेळेस मी तुम्हाला परत एक व्हिडिओ देईल की कशाप्रकारे मी ग्रो बॅग भरते आणि कशाप्रकारे मी मिरचीचे झाडं लावणार आहेत ते. तर हे मी टेरेसवर ठेवणार आहे. तुम्ही पण जिथे मिरचीला आता सध्या तरी जिथे ऊन लागेल तिथे तुम्ही कुंडी म्हणा, म्हणजे ज्यावेळेस त्याला फुलं कळ्या लागायची हे असेल त्यावेळेस त्याला म्हणजे छान अशी रोपून येईल त्यावेळेस. जोपर्यंत रोपत नाही तोपर्यंत नका उन्हात ठेवू, म्हणजे उगत नाही तोपर्यंत. पण जेव्हा छान असं उगून येईल, मोठं होईल ना, त्यावेळेस त्याला ठेवा, जेणेकरून त्याला कोकडा बोकडा मुरमुरा काय म्हणतात ते रोग पडणार नाहीत. छान असं उन्हात ठेवा. मी पण टेरेसवरच आता पूर्ण ज्या मिरच्याचं ही बेडगी मिरची आहे ही. तर हे मिरचीचं रोप पण मी म्हणजे हे लावणार, जे टेरेसवरच लावणार आहे ग्रो बॅगमध्ये. तर भरपूर सारे आपण ग्रो बॅग मागवणार आहोत. मोठ्या जर असेल तर त्यात आपण 2-2 झाडं लावणार आहोत. तर अशा प्रकारे आपण मिरचीचं रोप तयार करू शकतो, जेणेकरून आपलं रोप बी वायाला जाणार नाही. सीड तुम्ही विकत आणलेला असो किंवा तुम्ही घरचं तुमचं असो, घरचं पण खूप छान असं असतं. आता माझी जी मिरच्या मी तुम्हाला दाखवते ते माझं घरचंच बी आहे. जर परिपूर्ण मिरची जर झालेली असेल तर तिचं बी छान असं उगून येतं. आणि हे पण आम्ही मसाल्यासाठी त्या मिरच्या आणल्या होत्या, बेडगी मिरची, तर त्याचीच ही मिरच्या मी ठेवून आणि रोप मी तयार केलेलं आहे. तर याला मिरच्या असं म्हणतात की आपण घरी रोप जर तयार केलं तर शक्यतो मिरची लागत नाही, पण लागते. फक्त त्याची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. खत पाणी जर व्यवस्थित दिलं ना, तर त्याला पण मिरची लागते. तुम्ही माझ्या मिरचीच्या झाडावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की किती छान अशा त्याला मिरच्या लागलेल्या आहे. कुठलंही खत वगैरे त्याला रासायनिक आपण दिलेलं नाही आहे, फवारणी वगैरे तर कुठलीच नाही केलेली, सेंद्रिय नाही केली, रासायनिक नाही केलेली, तरी पण छान असं आलेलं आहे. तर आता हे मिरचीचं रोप आपण नंतर लावणार आहोत. तर हा पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल पुढे. आणि खूप सारा पक्ष्याचा आवाज आला तर प्लीज त्याच्याकडे लक्ष नका देऊ, आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा. चला आपण भेटू परत.